महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी ठाणे महानगरपालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला। दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असं वक्तव्य त्यांनी केले आहे। महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली। या बैठकीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त जितेंद्र निकम, डॉक्टर मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप इत्यादी अधिकाऱ्यांसह सफाई कर्मचाऱ्यांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते। सफाई कर्मचारी हा महत्त्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचं काम ते सातत्याने करत आहेत। तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केली त्या निवेदनावरती 15 दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात। सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात। कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तर महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी केली जाते। या सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाच्या उपाध्यक्षांनी समाधान व्यक्त केले आहे। महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना जे काही घरं दिली, उर्वरित जे घरं लवकर देण्याचं त्यांनी सांगितलं, त्यात तसे निर्देश सफाई कर्मचारी आयोगाने दिले। विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि जे काही शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेचं कार्य अभिमानास्पद असल्याचं मला दिसून आलं। आज कोणकोणत्या प्रकारची निवेदन प्राप्त झाली आहेत? आज मृत पावलेल्या 3 जणांच्या व्यक्तींना काही निधी मिळावा, त्यात महापालिकेने त्यांना 10 लाख रुपये अदा केलेले आहे। आणि लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही प्रकरणं थांबली ती फक्त वादग्रस्त आहे, बाकीचे सर्व बाकी न्यायप्रविष्ट आणि इतर जे प्रलंबित होते ते सर्व ठाणे महानगरपालिकेने मार्गी लावलेले असल्याचे सांगितले। तर आज इतर कोणकोणत्या विषयासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे आणि कोणकोणत्या विषयासंदर्भात आपण अधिकाऱ्यांना आदेश दिले? सफाई कर्मचाऱ्यांच्या आवासाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली व्हावा, लाडबागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी।